भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे कलंकित मंत्री, मुख्यमंत्री, अरे कलंकित मंत्री, मुख्यमंत्री. हे सरकार मत चोरून सत्तेत आलेलं सरकार आहे. या देशातला कामगार हा अस्वस्थ आहे. आपण की शेतकरी आत्महत्या करत आहेत या देशामध्ये. त्यामुळे तरुण गुन्हेगारी वर्गाकडे वळत आहे. आता भगिनी सुरक्षित नाहीत, कामगार सुरक्षित नाहीत, तरुण बेरोजगार आहे. आणि हे सरकार आज कुठल्या भ्रष्ट गोरगरीब जनतेला पडलेला आहे. मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राही झालेली आहे. लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही. आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले 3 गाडा काम बिघडा ठिकाणची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही. त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे. महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे. अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे. रस्ते खड्डेमध्ये रस्ते झाले. परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते. लोक अक्षरशः कंटाळली होती. गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे. आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत. कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत. म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे.